7 दिवसांपासून मोकाट फिरत असलेला वैष्णवीचा नराधम सासरा आणि दीर या दोघांना सुद्धा पोलिसांनी आज पहाटे बेड्या ठोकल्या। मात्र अटकेच्या आधी हे दोघे जण तळेगाव परिसरामध्येच होते हे आता उघड झालंय। एबीपी माझाच्या हाती या दोघा जणांचं अटकेच्या आधीचं एक सीसीटीव्ही फुटेज लागलेलं आहे। एका हॉटेलमध्ये हे दोघं जण जेवत होते असे या कॅमेरामध्ये चित्रित झालंय। या हॉटेलमध्ये या दोघांनी फरार असताना सुद्धा मटणावरती ताव मारला अशी माहिती मिळते। विशेष म्हणजे वैष्णवीच्या आत्महत्येच्या नंतर तब्बल 7 दिवस हे दोघे जण फरार होते असं पोलीस सांगत होते। मात्र हे दोघे शेजारी तळेगाव परिसरामध्येच फिरत होते, हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवत होते, मात्र तरी सुद्धा पोलिसांना सापडत नव्हते। अखेर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना समज दिली आणि त्यानंतर हे दोघे फरार आरोपी सापडले। अर्थात यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात या सगळ्या संदर्भात। मंदार, आपण ही दोन्ही सीसीटीव्ही फुटेज सुद्धा बघतोय। तळेगाव परिसरामध्ये मस्तपैकी मटणावरती ते ताव मारत होते आणि एकूणच 7 दिवस ज्यावेळेला ते फरार होते त्याच्यानंतर अखेर या दोघांना सुद्धा अटक झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये या दोन्ही आरोपींना बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणलं जाईल, कारण हा गुन्हा या बावधन पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे। इथे त्यांचं या ठिकाणी रेकॉर्डवरती नाव जे आहे त्यानुसार त्यांना नोंद केली जाईल, त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि अर्थातच दुपारी न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल। आपण पाहतो आहोत 16 मेला वैष्णवी हगवणेंनी आत्महत्या केली, त्यानंतर या वैष्णवीचा नवरा, तिची सासू आणि ननंद यांना अटक केली। मात्र सासरा आणि मोठा दीर हा फरार होता आणि त्यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। जेव्हा इतर आरोपींना अटक झाली तेव्हा सासऱ्याला अटक का नाही झाली हा साहजिकच प्रश्न उपस्थित होत होता, कारण जी माहिती मिळत होती त्या माहितीनुसार हा राजेंद्र हगवणे त्यावेळी स्वतः पोलीस स्टेशनला येत होता, या ठिकाणी पोलिसांशी संपर्कामध्ये होता, मात्र त्यावेळी का अटक नाही झाली। आणि त्यानंतर आपण पाहिलं की पुढच्या 7 दिवसांमध्ये हा राजेंद्र हगवणे गायब झाला, सापडत नव्हता। त्यातून अनेक प्रश्न पुढे उपस्थित होत गेले आणि आपण पाहिलं की लहानगं बाळ अवघ्या 9 महिन्यांचं, त्या बाळाची कशी हेळसांड झाली। हगवणे कुटुंबियांनी एका तिसऱ्याच व्यक्तीच्या ताब्यामध्ये हे बाळ दिलं होतं आणि अतिशय मोठा मीडियाच्या मार्फत, माध्यमांच्या मार्फत दबाव आल्यानंतर अखेर ते कसपटे कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं। तर हे सगळं 7 दिवसांमध्ये घडलं। याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे या राजेंद्र हगवणेला वेळीच अटक न होणं। आपण या सगळ्या अटकेचा घटनाक्रम जरी पाहिला तर 7 दिवसांमध्ये हा कुठे कुठे गेला होता, अनेक ठिकाणी तो फिरत होता। तळेगावमध्ये होता, सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये होता आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा असताना, हुंडाबळीच्या निमित्ताने अनेक सामाजिक प्रश्न पुन्हा उपस्थित होत असताना हा राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा मात्र अगदी निवांतपणे ठिकठिकाणी फिरत होते। हॉटेलमधला पण एक सीसीटीव्ही आपण पाहतो आहोत। हे सगळं होत होतं। अर्थात याला कारण आहे ते म्हणजे वेळीच जी कारवाई आहे ती न होणं। आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे। आता यामध्ये या दोघांनाही मी जसं म्हटलं वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आधी जे अटक आहेत नवरा, सासू आणि ननंद यांची पोलीस कोठडी ही सोमवारपर्यंत आहे। आता यांना देखील हजर करून त्यांची पोलीस कोठडी देखील घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न असणार आहे। थोड्याच वेळामध्ये पुण्यातील पिंपरी चिंचवडचं हे जे बावधन पोलीस स्टेशन आहे, या बावधन पोलीस स्टेशनमध्ये या दोघाही आरोपींना या ठिकाणी आणलं जात आहे आणि इथे बाकीची पोलिसांची जी पुढची प्रक्रिया आहे ती पुढची प्रक्रिया पोलिसांकडून पार पडेल आणि न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं जाईल। मात्र या 7 दिवसांमध्ये मी जसं म्हणतो अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। सामाजिक प्रश्न आहेत की मोठ्या या लग्नांना इव्हेंटचं स्वरूप जे प्राप्त झालेलं आहे, बडेजाव मिरवण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो आणि त्यातून हुंड्याची एक नवीन पद्धत रूढ झालेली आहे आणि त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात। एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, ज्या ठिकाणी असा हुंडा घेण्याचं प्रमाण जास्त आहे तर आकडेवारी सांगते की अशा ठिकाणी स्त्रीभ्रूण हत्येचं, मुलींच्या जन्माचं प्रमाण हे कमी होतं आणि त्यातून अनेक पुढचे सामाजिक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतात। त्यामुळे इतका गंभीर प्रश्न अशा खर्चातून, अशा हुंड्यातून जो आहे तो उपस्थित होत असतो आणि त्यामुळं याकडं फक्त हगवणे आणि कसपटे या 2 कुटुंबात घडलेली ही घटना असं न मानता इथून पुढं एक सामाजिक प्रश्न म्हणून या प्रश्नाकडे बघावं लागेल। ही त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी
पोलिसांनी तर कारवाई केलेली. थोड्याच वेळामध्ये अगदी काही क्षणांमध्ये पोलिसांची गाडी या बावधन पोलीस स्टेशनला पोहोचते. या दोन्ही आरोपींना घेऊन 7 दिवस या आरोपींचा शोध घेतला जात होता असं पोलीस सांगत होते. मात्र 7 दिवसांमध्ये हा आरोपी का सापडत नाहीत हा प्रश्न उपस्थित होत होता. अनेक त्यामुळं जे आहेत आरोप होत होते. या हगवणे कुटुंबियांचे काही पोलीस अधिकाऱ्यांसोबत जे काही नातं आहे तर त्यामुळे हे होत नाहीये का, राजकीय दबाव आहे का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत होते. आणि हे सापडले कुठे? ही गाडी जी आहे तर आरोपींना घेऊन या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी या पोलिसांच्या गाडीच्या सोबतच जी दुसरी गाडी आहे त्यामध्ये हे आरोपी आहेत. आणि या आरोपींच्या या अटक होण्याची जर आपण सगळी कहाणी जर पाहिली तर हे कुठे होते? फार कुठे लांब पळून गेलेले नव्हते, तर पुण्याच्या आसपासच म्हणजे तळेगाव असेल किंवा सातारा जिल्ह्यामध्ये हे आरोपी जे आहेत ते लपून बसलेले होते. त्यामुळे पोलिसांना हे आरोपी खरंच सापडत नव्हते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला गेला. अर्थात याची उत्तरं पिंपरी चिंचवड पोलिसांना द्यायची आहेत. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की पिंपरी चिंचवडचे पोलीस फारसं बोलत नव्हते किंवा जी माहिती वारंवार विचारली जात होती त्याची उत्तरं मिळत नव्हती. मग ती कसपटे कुटुंबियांकडून विचारलेले प्रश्न असोत किंवा माध्यमांनी विचारलेले प्रश्न असोत. मात्र अखेर 7 दिवसांनंतर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळालेलं आहे. हे आरोपी आधी पुणे जिल्ह्यामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी लपून होते, त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये गेले आणि अखेर पुण्यातलं जे स्वारगेट बस स्टेशन आहे त्या भागातून या दोघांना अटक करण्यामध्ये पोलिसांना पिंपरी चिंचवडच्या यश आलेलं आहे. मात्र यातून जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत याची उत्तरं पिंपरी चिंचवड पोलिसांना द्यायची आहेत. त्याचबरोबर राजकीय पाठबळ असल्यामुळे हे सगळं होत होतं का हा जो विरोधकांचा आरोप आहे याची उत्तरं हगवणे कालपर्यंत ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षाच्या नेत्यांना द्यायची आहेत. अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केलं आहे की या घटनेचा ते निषेधच करत आहेत आणि आरोपींना कडक जी शिक्षा आहे ती करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. मात्र पालकमंत्री म्हणून अजित पवार या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहतात हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरा. मात्र 7 दिवस हे आरोपी का सापडत नव्हते हा भला मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्येच सगळे जे काही लोकांच्या मनामधले विचार आहेत ते दडलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये या बावधन पोलीस ठाण्यामध्ये या दोन्ही आरोपींना आणण्यात येतंय आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती पार पडेल. या आरोपींना लपण्यासाठी दडण्यासाठी कोणी मदत केली का याची देखील पोलीस माहिती घेणार आहेत. आणखी कोण कोण यामध्ये सहभागी होतं, खास करून निलेश चव्हाण नावाची जी व्यक्ती आहे या निलेश चव्हाणच्या घरी हे 9 महिन्याचं बाळ होते आपण पाहिलं. या निलेश चव्हाणनी त्या बाळाचा ताबा देण्यास नकार दिला. जेव्हा कसपटे कुटुंबीय त्याच्याकडे बाळ मागण्यासाठी गेलं तेव्हा बंदुकीचा धाक दाखवून निलेश चव्हाणनी त्यांना हुसकावून लावलं आणि त्यानंतर निलेश चव्हाण हा स्वतः गायब झालेला आहे. तो सापडत नाहीये. त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे पिस्तुलाने धमकावण्याचा. मात्र त्यानंतर तो गायब झालाय. त्यामुळं हे जे 2 आरोपी आहेत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्यासोबत लपून बसण्यामध्ये काही त्याचा भाग आहे का हा देखील सगळा पोलिसांच्या तपासाचा भाग असणार आहे आणि त्या दृष्टीने जे आहे ते पोलीस जे आहेत ते तपास करणार आहेत. पुण्यातील या बावधन पोलीस स्टेशनमधले पोलीस हे काल रात्रभर या आरोपींचा शोध घेत होते. सातत्याने वाढता दबाव होता पोलिसांवरती यांना अटक करण्याचा. कारण पाहिलं आपण की हे बाळ त्या कुटुंबाच्या घरी पोहोचल्यानंतर अनेकांनी या कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जो दबाव आहे तो वाढत गेला. आणि काल जेव्हा हे सगळा प्रकार घडला त्यानंतर खऱ्या अर्थाने तपासाला गती आली का असं म्हणावं लागेल. कारण याच्या आधीचे 6 दिवस देखील होते पोलिसांकडे. मात्र त्या कालावधीमध्ये अटक झाली नाही आणि अखेर जेव्हा काल हे सगळं प्रकरण घडलं तेव्हा हा जो अटकेपर्यंतचा जो प्रकार आहे तो आपण पाहतो आहोत. निलेश चव्हाण हा फरार आहे. निलेश चव्हाणवरती पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. निलेश चव्हाणच्या कर्वेनगर इथल्या घरी हे 9 महिन्याचं बाळ होतं. 20 तारखेला कसपटे कुटुंबियांना फोन आला की हे बाळ खूप रडतंय, तुम्ही या बाळाला घ्या, त्याचा सांभाळ करा. म्हणून वैष्णवीचे काका आणि इतर नातेवाईक बाळाला घेण्यासाठी कर्वेनगरमधल्या त्या पत्त्यावरती पोहोचले. तेव्हा त्यांना ते घर निलेश चव्हाणचं असल्याचं समजलं. त्यांनी बाळाला मागितलं. मात्र निलेश चव्हाणनी बंदुकीचा धाक दाखवून या कसपटे कुटुंबियांना तिथून हुसकावून लावलं. त्यानंतर या कसपटे कुटुंबियांनी त्याच दिवशी त्यावेळी 20 तारखेला पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. दृश्य समोर येत आहेत. आपण एक्सक्लुझिव्हली एबीपी माझावरती बघूयात. कारण ज्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे या दोन्ही आरोपींना घेऊन सध्या
पोलीस हे बावधन पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत. आताची ही दोन दृश्य आपण पाहतोय. खुनाचा आरोप आहे तुझ्यावर. तुला काय बोलायचं तुला पश्चाताप होते का? तुला पश्चाताप होते का? थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंझार येत आपल्यासोबत. मंदार, या दोन्ही आरोपींना बावधन पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलंय. आपण पाहतो आहोत दोघांच्याही हातामध्ये बेड्या आहेत आणि इथे स्टेशन डायरीला त्यांची नोंद करावी लागणार आहे, कारण गुन्हा या पोलीस ठाण्यामध्ये नोंद आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर दोघांची वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे आणि त्यानंतर या दोघांनाही न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल. 7 दिवसानंतर हे पोलीस या दोन आरोपींना पकडण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत आणि या 7 दिवसांमध्ये काय काय झालं हे आपण पाहतो आहोत. बावधन पोलिसांचा हा जो सगळा आपण पाहतो आहोत तो वरच्या मजल्यावरचा जो भाग आहे तिथे या दोन आरोपींना ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी बावधन पोलिसांचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत तेही थोड्या वेळामध्ये दाखल होत आहेत. ज्या पोलीस पथकाने या दोघांना पकडलं त्याच्यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी थोड्याच वेळात दाखल होत आहेत आणि त्यानंतर या दोघांकडे जे आहे ती चौकशी करण्यासाठी त्यांची पोलीस कोठडी मागण्याची गरज पोलिसांना असणार आहे आणि त्यानंतर मग त्यांच्याकडून आणखी माहिती घेतली जाईल. यांना लपण्यासाठी कोणी मदत केली का, किंवा सातत्याने जो आरोप होतो आहे की राजकीय दबाव होता त्यामुळे कारवाई होत नव्हती, किंवा यांचे काही नातेवाईक होते ज्यामध्ये काही पोलीस अधिकारी होते आणि त्यामुळे अटक होत नव्हती, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले. या प्रश्नांची उत्तरं हे बावधन पोलीस त्यांच्या चौकशीमध्ये मिळवतात का हे देखील पाहावं लागणार आहे. गरज होती ती अटक होण्याची, अखेर 7 दिवसानंतर ही अटक झालेली आहे. आपण पाहतो आहोत हातामध्ये बेड्या या दोन्ही आरोपींच्या आणि त्यानंतर या दोन्ही आरोपींना बावधन पोलिसांनी या त्यांच्या वरच्या मजल्यावरती असलेल्या भागामध्ये या ठिकाणी पकडून आणलेलं आहे. इथे त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. पुढची प्रक्रिया जी आहे ती पोलिसांकडून होते आहे. स्टेशन डायरीला या आपण दोघांची बघतोय 7 दिवसाच्या नंतर हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.